पृथ्वीवरती अनागोंदी वाढली. नात्यांना अर्थ नाही राहिला. माणसामधली माणुसकी संपत चालली. कोणालाही कोणाच्या दुःखाविषयी काहीही देणं घेणं नाही, असंच सगळीकडं वातावरण. जो तो पाहावा तो आपापल्या विश्वामध्ये गर्क. अर्थात अपवाद असतील काही व्यक्ती. त्या अपवादांना या प्रवीचा लवून मुजरा. या प्रवीचा अशा अपवादांना, अशा व्यक्तींना मनपूर्वक सॅल्यूट. 17 जानेवारी 4 दिवस राहिलेत. जितकं महत्त्व तुम्ही आम्ही 14 जानेवारीला देतो, संक्रांतीचा सण, फक्त लीप वर्ष आलं की तो 15 जानेवारीला येतो. ठीक आहे, पण हा संक्रांतीचा सण हा वर्षातला पहिला सण. त्यामुळं तुम्ही आम्ही तसं पाहिलं तर खूप जोरात आपण साजरा करतो. त्यातून आम्ही सोलापूरकर. सोलापुरात गावची जत्रा असते. सिद्धरामेश्वराच्या 7 काठ्यांचं पूजन होतं. त्या 7 काठ्या नगरप्रदक्षिणा घालतात आणि खूप छान वातावरण त्या पूर्ण गावात असतं. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन हा संक्रांतीचा सण आज जवळपास गेली 800 ते 850 वर्ष या सोलापूर शहरात साजरा केला जातो. मग या 14 जानेवारीचं महत्त्व इतकं आपण कधी विसरत नाही, तर मग 17 जानेवारीला का विसरायचं? या सणानंतर मोठा महत्त्वाचा दिवस म्हणून मी 17 जानेवारीकडे पाहतो. अर्थात बीइंग सन ऑफ आर्मी पर्सन, मी या तारखेकडे पाहतो. पण सगळ्या जणांनी, प्रत्येक सामान्य माणसानी या 17 जानेवारीकडे त्या नजरेने पाहायला शिकावं, अशी एक मनात इच्छा उत्पन्न होते. सगळ्यांना सांगावं असं वाटतं की या दिवसाला पण खूप महत्त्व द्या. काय आहे 17 जानेवारीला? हा प्रश्न नक्की तुम्हाला सतावत असेल. 17th January is celebrated as Army Day. 17 जानेवारी हा लष्कराचा दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतीय लष्कर. सीमेवरती या आर्मीचे जवान डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत, म्हणून तुम्ही आम्ही मस्त जीवन जगतोय, ही जाण. सीमेवरती कित्येक जवानांनी या आर्मीच्या, या नेव्हीच्या, या एअरफोर्सच्या आपलं रक्त सांडलंय. या आर्मीच्या जवानांनी त्या सीमेवरच्या मातीला लाल रंग दिलाय, तो आपल्या रक्ताने दिलाय. आपली सर्व सुख, या सर्व सुखांवरती तुळशीपत्र ठेवून तो सीमेवर तैनात असतो, तो आर्मीचा जवान. आणि मग अशा या जवानांच्या सन्मानार्थ, जे शहीद झाले त्यांच्या सन्मानार्थ, त्यांच्या कुटुंबियांच्या सन्मानार्थ, तुम्ही आम्ही ही 17 जानेवारी तारीख लक्षात नाही ठेवू शकत? ठेवली पाहिजे. खूप सन्मानपूर्वक 17 जानेवारी ही लक्षात राहिलीच पाहिजे. अर्थात असं आग्रह करून सांगण्याची गरजसुद्धा भासली नाही पाहिजे, इतकं तुमच्या मनातलं देशप्रेम हे सतत जागृत पाहिजे. वेडी आशा वाटते हो माझी. काही जणांना वेडेपणा वाटत पण असेल हा, पण नाही. एक क्षणभर विचार करा ना. एक क्षणभरच विचार करा की सीमेचे जवान नाही आहेत. दिवाळीला त्या सीमेवर कोणीच नाही आहे. सगळे दिवाळीला घरी फटाके उडवत आहेत. काय होईल हो? काय होईल? टपून बसलेली तुमची सगळी दुश्मनांची जी रांग आहे ना, ते आतमध्ये घुसून
पुढच्या वर्षी फटाके उडवण्यासाठी तुम्हाला जिवंत ठेवणार नाहीत. ही जाणीव, ही जाण, हे देशप्रेम हे इतक्या उच्च कोटीचं हवंय मनात. आणि म्हणूनच 17 जानेवारीची आठवण करून देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ. एक छोटीशी कथा आहे. ज्या कोणी आर्मीवाल्यांनी लिहिली आहे त्याला या प्रवीचा कडक सॅल्यूट. किंवा कोणीही लेखक असो, भले तो कॉमन मॅनमधला का असेना, त्यालाही कडक सॅल्यूट. या पृथ्वीवरची ही अशी सगळी अनागोंदी पाहून, तुटत चाललेली नाती बघून, मैत्र या शब्दाचा अर्थसुद्धा माहीत नाही अशी अवस्था निर्माण झालेलं पाहून, माणसामाणसातलं प्रेम अटत चाललं आहे हे पाहून इंद्रदेव प्रचंड संतापले. आणि इंद्रदेवांनी या पृथ्वीवासियांना शाप दिला की पुढची 12 वर्ष पृथ्वीवरती पाऊस पाडणार नाही मी. तुम्ही सगळे पाण्याच्या तहानेनी, भुकेनी व्याकुळ होऊन मरून जाल, कारण आता तुमची तीच लायकी राहिली आहे. अशा पद्धतीने प्रचंड संतापून इंद्रदेवांनी शाप दिला आणि 12 वर्ष पाऊस येणार नाही ही आकाशवाणी झाली. अशी आकाशवाणी ऐकल्यानंतर एकच घबराट उडाली पृथ्वीवरती. आता तो देवांचा शाप, देवांचा देव इंद्रदेव, त्यामुळं हा शाप मागं घ्या असं सांगणार कोण? कोणामध्ये अशी धमक आहे? कोणीही नाही. जो तो जे काही साठवलं ते खाण्यामध्ये गुंग झाला, पाणी जेवढं साठवलंय ते संपवण्यामध्ये गुंग झाला. शेतकरी ज्याच्या ह्याच्यामध्ये विहीर आहे त्यांनी कसं बसं विहिरीचं पाणी थोडं थोडं वापरत आपली शेती करायला सुरुवात केली. ज्यांच्याकडे पाणी नाही त्यांनी जंगलातनं पाणी आणून आपल्या शेतीची आणि कुटुंबाची तहान भागवली. पण शेवटी पाणवठेसुद्धा संपले, शेवटी विहिरीसुद्धा कोरड्या पडल्या. तरीही एक शेतकरी तट्टाकट्टा तो जंगलात गेला पाणी हुडकत. त्याला काही ठिकाणी झऱ्यांना पाणी आहे असं दिसलं. लांबून पाणी आणून त्यांनी त्याची शेती जगवली, कुटुंबाला जगवलं. नंतर जे व्हायचं तेच झालं. काही दिवसांनी जंगलातलं पाणीसुद्धा संपलं. सगळीकडे कोरडा ठणठणीत, तलाव कोरडे, विहिरी कोरड्या, कुठेही पाणवठा नाही. सगळी जनता हवालदिल. हे पाहिलं तर जंगलात अजून कुठे आतमध्ये पाणवठे आहेत का म्हणून शेतकरी थोडा आतमध्ये गेला. पाणवठ्याच्या शोधात तो फिरत असताना त्याला एके ठिकाणी एक वेगळंच दृश्य दिसलं. काय दिसलं त्याला? एक मोर छानपैकी पिसारा पसरवला त्याने, मस्त फुललाय पिसारा त्याचा, आणि तो नाचतोय आणि त्याच्या भोवती त्याची पिल्लावळ पण नाचण्याचा प्रयत्न करते. म्हणजे तो मोर अनभिज्ञ आहे. इंद्रदेवाने काय शाप दिला आहे याची त्याला काहीही खंत नाही आहे. आणि तो त्या पिलांना नाचायला शिकवतोय आणि पिलं त्या बापाला वेड्यात काढतायत. ती मोराची पिलं त्या मोराला विचारतात की अरे, जर इंद्रदेवानी जर शाप दिला असेल आणि पाऊसच पडणार नसेल तर मग आपला नाच आणि या नाचण्याला काय अर्थ आहे? तेव्हा त्या पिलाच्या बापांनी, त्या मोरानी खूप छान उत्तर दिलं. तो मोर बोलला पिलांना, अरे 12 वर्ष जर तुम्ही आम्ही न नाचता राहिलो तर आपण नाच विसरून जाऊ. आणि जेव्हा पाऊस पडेल 12 वर्षांनी तेव्हा जर आपल्याला नाचायलाच आलं नाही तर मग आपल्या या जातीला कलंक लागल्यासारखं होईल. त्याच्यामुळं आपण नाचत राहिलं पाहिजे. मोर म्हटलं की मोराचा नाच, मोर म्हटलं की मोराचं पिसारा फुलवून नाचणं, याची सवय सगळ्यांना झाली. अरे मग या जगाला जी आपण सवय लावली आहे त्याच्यापासून आपण परावृत्त कसं राहायचं? म्हणून पाऊस पडो किंवा न पडो 12 वर्ष, जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत आपण नाचत राहूया. तुम्ही नाच शिकलाच पाहिजे असं त्यांनी त्याच्या पिल्लांना बजावलं. हे सगळं पाहणारा, ऐकणारा तो शेतकरी हे उत्तर ऐकून चाट पडला. त्या शेतकऱ्याची पण डोक्यात ट्यूब पेटली आणि तो धावतच आपल्या घराकडे गेला. पाणी नाही, पाऊस नाही हे तो विसरून गेला आणि त्या
त्या मोराने त्याला जे काही ऐकवलं होतं पिलांना ते त्याच्या कानात घुमत राहिलं. आणि त्याने लगेच आपल्या घरात जाऊन शेतीची सगळी अवजारं बाहेर काढली, जी पाऊसच पडणार नाही म्हणून त्याने अडगळीत टाकून दिली होती. पटापट आपल्या पोरांना हाका मारल्या. ती अवजारं घेऊन त्या पोरांना रानात चला रे असा त्यांनी आदेश दिला. रानात पोरं रस्त्यातच कशी तरी कुजबुजत एकमेकांशी, काय आपल्या आबाला काय कळत नाही, काय नाही, आता कसला पाऊस नाही काय नाही, काय रान नांगरायचं, हे सगळे अवजारं घेऊन बोलवते रानात. असं करून बापाला दोष देत कशी तरी मरून मुटकून मारून आणल्यासारखी ती रानात पोचली पोरं अवजारं घेऊन. शेतकरी तारा पुढं गेला होता. प्राथमिक तयारी केली त्यांनी आणि नंतर पोरांना शेतीची कामं करायला लावली. पोरांनी विचारलं, आबा एक विचारू का? हां बोल. आबा अरे 12 वर्ष पाऊसच पडणार नाही, मग मोकळं रान कोरडं रान ह्याला कशाला नांगरत बसायचं? आबा उत्तरला, अरे लेकांनो, मी सांगतो तेवढं करा. पोरं निमूट कष्ट करू लागली. शेतीची सगळी कामं या शेतकऱ्याने आपल्या पोरांना शिकवणं सतत चालू ठेवलं. हे सगळं दृश्य इंद्रदेवांनी वरनं पाहिलं आणि त्यांना गहिवर दाटून आला. एक ब्राह्मणाचं रूप घेऊन ते त्या शेतकऱ्याच्या शेतात, तो आपल्या मुलांना ही शेतीची कामं शिकवत असतानाच त्याच्यासमोर दत्त म्हणून उभा राहिला. इंद्रदेवांनी बदललेलं रूप या शेतकऱ्याच्या लक्षात नाही आलं. त्याला तो एक ब्राह्मणच वाटला. त्या ब्राह्मणाने प्रश्न केला, अरे आकाशवाणी ऐकली नाहीस का तू? ऐकली की. मग तरीही तू शेती नांगरतोयस? अरे 12 वर्ष पाऊसच नाही पडणार आहे. यावर तो शेतकरी उत्तरला, जर मी माझ्या लेकरांना आत्तापासून शेतीची कामं शिकवलीच नाही आणि जर 12 वर्षांनी पाऊस पडला तेव्हा त्यांना शेतीचं काहीच माहीत नसेल तर कसं होणार? हा प्रश्न ऐकून इंद्रदेवसुद्धा, त्या ब्राह्मणाच्या रूपातले इंद्रदेवसुद्धा हतबुद्ध झाले. ते सत्वर दरबारात गेले आपल्यावरती आणि पुन्हा त्यांनी स्वतःला पश्चाताप म्हणून दिलेला शाप परत घेतला. आणि मग पाऊसच पाऊस पाडला त्यांनी. 12 वर्ष मी पाऊस पाडणार नव्हतो हा राग त्यांनी मनातनं काढून टाकला. पृथ्वीवरती पावसाचे थेंब बरसू लागले. सगळीकडे आनंदी आनंद. मोराची पिल्लंसुद्धा आनंदाने नाचू लागली. शेतकऱ्याची मुलंसुद्धा हल्लागुल्ला करू लागली. बापाला मस्त खांद्याला खांदा लावून शेतात कष्ट करू लागली. सगळीकडे हिरवाई फुलणार असं वातावरण निर्माण झालं. माणसामध्ये चैतन्य निर्माण झालं. या गोष्टीचा सारांश इतकाच घ्यायचा आहे आपण, की बाह्य परिस्थिती आपली कशी का असेना, बाह्य परिस्थिती तुम्हाला किती का मागे खेचत राहीना, तुम्ही आपल्या कर्तव्यनिष्ठतेपासून कधीही दूर पळायचं नाही. म्हणूनच 17 जानेवारी तुमच्या खिशात चणचण असो, तुमच्या संघटनेच्या कोशागारात काहीही गंगाजळी नसू द्या, पण या देशासाठी रक्त सांडलेल्या त्या शहीदांचा सन्मान करण्यासाठी, त्या वीर माता आणि वीर पत्नी यांना व्यवस्थित सन्मानित करण्यासाठी आणि जे आत्ता सीमेवर आहेत तैनात अशा सगळ्या जवानांना धैर्य देण्यासाठी, तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्यासोबत सगळा देश आहे हे सांगण्यासाठी, अमर जवान ज्योत जी जळतीये दिल्लीच्या इंडिया गेटजवळ, त्या अमर जवान ज्योतीचा सन्मान राखण्यासाठी, तिला वंदन करण्यासाठी या 17 जानेवारीला तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी हा आर्मी डे साजरा केलाच पाहिजे, केलाच पाहिजे. आणि तेच या हिंदुस्थानबद्दलचं तुमच्या मनात असलेलं खरं प्रेम आहे असंच मी मानतो. म्हणूनच मित्रांनो, एका फौजीचा मुलगा या नात्याने तुम्हाला कळकळीने अगदी हात जोडून विनंती करतो, भले तुम्ही काहीही विसरलात तरी चालेल या जानेवारी महिन्यात, पण 17 जानेवारीला सुद्धा 26 जानेवारी इतकंच महत्त्व द्या. हा पण दिवस खूप महत्त्वाचा आहे. आर्मी डे. आपली इंडियन आर्मी आहे म्हणून आपण आहोत, ही भावना सतत मनात ठेवा. जे कुर्बान झालेत, जे त्यांचं मरण यायच्या आधीच गोळ्या खाऊन या जगाचा निरोप घेऊन गेले,
ज्यांच्या घरातले म्हातारे आई बाप त्याची रजेवरनं घरी येण्याची वाट पाहत होते, पण ते आले नाहीत. एखादीचा पती तिचा निरोप घेऊन गेला होता की अगं मी पुढच्या रजेवर आलो ना की तुला एखादी मस्त साडी घेईन. असे सगळे वादे केलेले सैनिक जे घरी आले नाहीत, त्यांच्या बायकांच्या डोळ्यातली आसू आटली. त्यांच्या बायका अकालीच खूप मोठं वय झालं अशा दिसू लागल्या. अरे हे कशासाठी, कुणासाठी? या मातीसाठी, तुमच्यासाठी, आमच्यासाठी. आणि मग त्यांची आठवण नाही ठेवायची? ठेवूयात ना, थोडं शिकूयात ना, थोडं देशप्रेम रोज कसं आपल्या मनात वाढेल, थोडं या आर्मीबद्दलच्या, या जवानांच्या बद्दलच्या, या कुटुंबियांच्या बद्दल कशी प्रेमभावना तुमच्या मनात सतत तेवत राहील याच्याकडे जरा लक्ष देऊयात ना. लेट अस ट्राय टू सेलिब्रेट 17th January, द आर्मी डे. या आर्मी डेला नक्की आपण साजरा करूयात. साजरा करणं म्हणजे नक्की काय आहे? अरे ज्या सैनिकांच्या संस्था आहेत त्या अतिशय व्यवस्थित शिस्तीने हा दिवस साजरा करतील. पण याच्यासाठी तुम्हाला अगदी काही मंडप मारला पाहिजे, अगदी काही तिरंग्याची पूजा केली पाहिजे असं मी तुम्हाला कधीही आग्रह करणार नाही. अरे भले तुम्ही एखाद्या झोपडीत राहत असा, भले तुमच्या खिशामध्ये काही नसू द्या, पण या आर्मी डेला एखादा दिवा, एखादी पणती लावण्या इतकं तर आपण काही दरिद्री नाही ना. ती पणती लावू शकत नाही आपण. एखादा दिवा त्या शहीदांच्या स्मरणार्थ घरामध्ये लावा आणि त्याच्यासमोर मस्तपैकी एक पाय आपटवून त्याला एकच सॅल्यूट करा. अरे झाला आर्मी डे सेलिब्रेट. इतकी माफक अपेक्षा आहे प्रत्येक भारतीयाकडनं माझी. त्यांच्या आठवणी चिरंतन सतत ताज्या ठेवत जगणं. अशा आर्मी, नेव्ही, एअरफोर्समधल्या प्रत्येक जवानाबद्दल, प्रत्येक कार्य करणाऱ्या त्या सैनिकाबद्दल मनामध्ये एक उच्च कोटीचा आदर ठेवत जगणं. जर चुकून कुठे कुठलं तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचं कुटुंबीय कोणत्या अडचणीत जर दिसत असतील तर स्वतःची सगळ्या विवंचना बाजूला ठेवून त्या अडचणींचं निराकरण करण्यासाठी एक चांगला नागरिक म्हणून धावत राहणं. इट इज ऑल्सो सेलिब्रेशन ऑफ आर्मी डे, नेव्ही डे, एअरफोर्स डे. पर्टिक्युलरली एक दिवस साजरा करा असं मी म्हणत नाही. सतत सद्भावना मनात असू द्या. पण जमलंच तर या दिवशी 17 जानेवारीला आर्मी डे सेलिब्रेट करण्यासाठी प्रत्येकाने इतकंच करा. एक छोटासा दिवा लावा आणि त्या दिव्याला सॅल्यूट करा. मनामध्ये तिरंग्याची ती फडफडणारा तिरंगा डोळ्यासमोर आणा. पोहोचला त्या फडकणाऱ्या तिरंग्याला तुमचा सॅल्यूट पोचला. त्या शहीदाच्या आत्म्यापर्यंत तुमचा सॅल्यूट पोचला. तुमच्या मनातलं देशप्रेम हे करोडो लोकांपर्यंत पोहोचलं आणि आर्मी डे सेलिब्रेट केलात तुम्ही असं तुमच्या मनातल्या मनातसुद्धा वाटेल आणि तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा एक वेगळा आनंद दिसेल. चला ना, हा आनंद आपण तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून मिळवूयात. सैनिकांच्या जितक्या म्हणून संस्था हा आर्मी डे सेलिब्रेट करणार आहेत 17 तारखेला, त्या सर्व सैन्य संस्थांना या प्रवीचा कडक सॅल्यूट आणि विश यू ऑल द बेस्ट फॉर दिस कमिंग आर्मी डे 17th January 2026. जय हिंद, जय भारत.